अफेक्टिंग मॅक. तर मॅक इंडिपेंडंट काय आहे? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ऑलमोस्ट नाही, नॉर्मल रेंजेसमध्ये त्यांचा काही इफेक्ट नाही आहे. बी पी मोर दॅन 40 काही इफेक्ट नाही आहे. पोटॅशियमचा काही इफेक्ट नाही आहे. पोटॅशियम इज के फॉर कॉन्स्टंट बट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोडियम. हायपरनायट्रेमियामध्ये वाढतो, हायपोनायट्रेमियामध्ये कमी होतो. थायरॉईडशी पण काही डिपेंडंट नाही आहे. दो थायरॉईड मेटाबॉलिझम इफेक्ट करतो पण थायरॉईडचा इफेक्ट नाही आहे. दॅट इज व्हेरी कॅरेक्टरिस्टिक. जेंडरवर डिपेंडंट नाही आहे कारण की स्पायनल कॉर्ड दोघांचा सेम आहे. ब्रेन वेगवेगळे असले तरी कितीही जास्त वापरलं तरी कमी किंवा जास्त होत नाही. कंटेक्स्ट सेन्सिटिव्ह नाही आहे. आणि क्रोनिक अल्कोहोलिझम लिहिलं आहे याने. डोंट नो क्रोनिकमध्ये कमी व्हायला पाहिजे. तर जेही काही स्टिम्युलंट आहेत इन्क्रीज कोण करतं? रेड हेअरवाल्या लोकांमध्ये काहीतरी आहे. नंतर सिम्पॅथेटिक कॅटेकोलामाइन्स, नंतर हायपरनायट्रेमिया, हायपरथर्मिया आणि क्रोनिक ओपॉइडमध्ये तुमचा वाढतो मॅक. डिक्रीज कशात होतो? हायपोथर्मिया तर हायपोथर्मिया इकडे हायपरथर्मिया आहे. एजनुसार कमी होत जातो. पहिल्या 6 महिन्यात वाढतो, नंतर कमी होतो. आपण आणखी काही मेडिकेशन्स दिले तर आणि कॅटेकोलामाइन्स लेवल्सनुसार कमी होतो. अल्फा 2 ॲगोनिस्टमुळे ॲडिशन होते. ॲक्यूट अल्कोहोलमध्ये कमी होणार. प्रेग्नन्सीमध्ये 40% कमी होतो. पोस्टपार्टम येऊन जातो नॉर्मल. लिग्नोकेन, न्यूरोक्झिल ओपिओइड, तर लिग्नोकेन आय व्हीने पण कमी होतो. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. PO2 38च्या खाली गेला तर इतका खाली तुमचा जातच नाही. मीन BP 40च्या खाली गेला तर CPBमध्ये वाढतो आणि हायपोनायट्रेमियामध्ये कमी होतो. ऑक्सिजन आणि कारण की याच्याने ऑलरेडी ब्रेन डिप्रेस होणार आहे. बायपास आणि हायपोनायट्रेमिया. नंतर धामातनं वाचू. जस्ट फ्लो दिलेला आहे. एअरवे, अल्वेओलाय, ब्लडमधनं टिश्यूजमध्ये. नंतर टिश्यूमध्ये ना व्हेसल रिच, तर बोन पण व्हेसल रिच आहे पण तो बोनला व्हेसल पुअर म्हणतो. व्हेसल पुअरवाल्यांचं काहीच घेणदेण नाही म्हणतो आहे. व्हेसल रिचवाल्यांना आधी जातो 10 मिनटात, मसल्समध्ये मग 2 ते 4 तासात आणि फॅटमध्ये मग तो ओव्हर डेज तो सॅच्युरेट करत राहतो. तर व्हेसल रिचला कार्डियक आउटपुट जास्त असतो, फटाफट इक्विलिब्रियम करतो. आणि मसल्सला 2 ते 4 तास लागतात. तर जितकं जास्तच ते ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होईल तितकं जास्त ते ब्रेनमध्ये कमी जाईल. त्याच्यामुळे सोल्युबिलिटीच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे पोटन्सी. नंतर हिमॅटोक्रिट फॅट जेवढं बॉडीमध्ये जास्त असेल तेवढं त्याच्यात डिझॉल्व्ह होईल. म्हणून हिमॅटोक्रिट RBCs कमी असल्या तर इंडक्शन रॅपिड होईल. नंतर पोस्टप्रँडियल लिपिडेमियामुळे पण कमी होतं, स्लो होतं इंडक्शन. तर आउटपुटच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे इंडक्शन. तर मला पण कळालं नाही. तो म्हणतो की रॅपिडली फ्लश आउट होतं. फ्लश आउट होतं पण फ्लश पोहोचतं पण आहे ना. तर कुडंट अंडरस्टँड इट. आणि तर हा पॉझिटिव्ह फीडबॅक लूप आहे. व्होलाटाईल एजंट मायोकार्डियमला डिप्रेस करतील. डिप्रेस केल्यामुळे तुमचं कार्डियक आउटपुट कमी होईल. त्याच्यामुळे मग हा पॉझिटिव्ह फीडबॅक चालत राहील. कार्डियक आउटपुट कमी झाला की अल्वेओलर कॉन्सन्ट्रेशन राईज होतं, डेप्थ ऑफ ॲनास्थेशिया राईज होते. म्हणजे आउटपुटशी का संबंधित नाही मला वाटलं. आउटपुटमुळे रिचेबिलिटी आहे. लार्जेस्ट शेअर ऑफ कार्डियक आउटपुट. ओके ठीक आहे. तर पण कार्डियक आउटपुटचा प्रॅक्टिकली जास्त फरक नाही आहे. आपण पाहिलं एकदम BP 40च्या खाली गेला तर कुठे फरक पडतो. तर हा फक्त शेअरवर आहे. याच्यात तो म्हणतो की फ्लोवर नाही आहे. काही कळालं नाही बाबा. टिश्यू ब्लड फ्लो आणि कार्डियक आउटपुट हा का संबंध नाही आहे कळालं नाही. सॉल्युबिलिटी, ब्लड फ्लो आणि पार्शियल प्रेशर. नंतर व्होलाटाईल एजंट डिप्रेस करतात स्वतःचं व्हेंटिलेशन आणि निगेटिव्ह फीडबॅक करतात. कार्डियकवर पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, व्हेंटिलेशनवर निगेटिव्ह फीडबॅक आहे. व्हेंटिलेशन कमी झालं की तुमचं अपटेक कमी होऊन जाईल व्होलाटाईल ॲनेस्थेटिक्सचं.
हायपोकॅपनियामुळे वेसल्स डायलेट होतील, तर लवकर इफेक्ट होईल. नायट्रस ऑक्साईड सगळ्यात जास्त सॉल्युबल आहे, आपल्याला माहिती आहे. नायट्रस ऑक्साईड पटकन ॲब्सॉर्ब होतो, त्याच्यामुळे तो तिथे व्हॉल्यूम कमी होतो अल्वेओलसचा, त्याच्यामुळे उरलेलाचं कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणून उरलेलं पण पटकन आत येतं. तर हे छान आहे बाबा की व्हॉल्यूम कमी होतो, व्हॉल्यूम तेवढाच नाही राहत, ते कोलॅप्सिबल स्ट्रक्चर आहे. सिमिलरली अदर व्होलाटाईल एजंट पण कॉन्सन्ट्रेट होतात आणि मग सेकंड गॅस इफेक्ट येतो. याच्याच विरुद्ध सेम डिफ्युजन हायपॉक्सिया होतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिपिड मेम्ब्रेन, प्रोटीन चॅनल आणि एन्झाईम्स आणि इंट्रासेल्युलर कॅल्शियम. लिपिड मेम्ब्रेनवर तो लिपिड मेम्ब्रेनची परमिएबिलिटी चेंज करतो, फ्लुइडायझेशन करतो, आणि इकडे लायगंड गेटेड चॅनल्स ओपन करतो, जी प्रोटीन चं सिग्नलिंग करतो. इकडे कॅल्शियम कमी झाल्यामुळे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं. लायगंड गेटेड चॅनल ओपन झाल्यामुळे क्लोराईड चॅनल आत येतात, त्याच्यामुळे हायपरपोलराईज होतं. हायपरपोलराईज झाल्यामुळे डिप्रेस होतं ब्रेन. तर हायपरपोलरायझेशन दॅट इज द मेन थिंग. गाबा मेडिएटेड क्लोराईड चॅनल ओपन होतो, ग्लायसिन मेडिएटेड क्लोराईड चॅनल ओपन होतो, क्लोराईड वाढतं, हायपरपोलराईज होतं. तर लिपिड मेम्ब्रेनची परमिएबिलिटी आणि फ्लुइडायझेशन, प्रोटीन लायगंड गेटेड चॅनल गाबाचे आणि जी प्रोटीन सिग्नलिंग आणि कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन.